मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सध्या आपण खरीप हंगामामध्ये जी महत्त्वाची पिकं घेतली आहेत त्याच्याबद्दल एक व्हिडिओ करतोय. त्याच सिरीजमधला आजचा आपला व्हिडिओ हा मकेचा आहे. याच्यापूर्वी आपण बऱ्यापैकी व्हिडिओ केलेले आहेत आणि सगळे जवळपास खरीपाची पिकं कव्हर केलेली आहेत. तर आज जे आपण बोलतोय मित्रांनो, तर मकेची लागवड कशी करावी किंवा मकेचं उच्च तंत्रज्ञान काय आहे ज्यामुळं आम्हाला मकेचं उत्पादन एकरी वाढवता येईल, त्यासोबत मिळणारं उत्पादन विषमुक्त राहील आणि नुसतं उत्पादन वाढणार नाही तर आमचा उत्पादन खर्चही कमी होईल. तर त्यासाठी आपण आज बोलतोय. तसं मक्याचा जर विचार केला, एकूण जागतिक उत्पादनाचे 38% जे आहे मक्याचं उत्पादन अमेरिकेत घेतलं जातं. त्याच्यानंतर चीन देश आहे ज्याचं 9% उत्पादन आहे, ब्राझील 60%, काही उत्पादन युरोपियन देशामध्ये होतं आणि भारताचा विचार केला तर फक्त भारतामध्ये 2% उत्पादन होतं, जे की आपण मकेमध्ये अत्यंत कमी उत्पादन असणारा उत्पादकतेवर तर मी पुढे बोलेलच, पण अत्यंत कमीत कमी क्षेत्र आपल्याकडे आहे जे की जागतिक फक्त 2% उत्पादन आपलं आहे. त्यामुळं आपल्याला मक्यामध्ये काम करण्यासाठी, मक्याचं उत्पादकता वाढवण्यासाठी, मक्यामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी एरिया आणखीन काय आणता येईल का याचा विचार करायला आपल्याला चांगला वाव आहे. आता हे उत्पादन कुठे घेतलं जातं? भारतामध्ये सगळ्यात जास्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये जर मक्याचा विचार केला तर धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये जास्त मक्याखाली क्षेत्र आहे. तसा विचार केला तर मका हा C4 प्लॅंट म्हणून येतो, जो की तृणधान्याचं पीक आहे आणि फार मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश आणि पाणी आणि त्यासोबत खत जर दिलं तर याचं उत्पादन क्षमता खूप असते. त्यामुळं हे पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये आता सध्या फार प्रचलित व्हायला लागलेलं आहे. हे तृणधान्याचं पीक असल्यामुळं आणि उच्च उत्पादन क्षमता असल्यामुळे ह्याला तृणधान्याची राणी म्हटलं जातं. आणि त्यासोबत आपल्याला चाऱ्यासाठी मक्याचं महत्त्व जर पाहिलं, हिरवा चारा म्हणजे आपण म्हणतो ते खूप पौष्टिक असतो, त्यामुळं त्याला चारा पिकाचा राजा म्हटलं जातं. म्हणजे तृणधान्याची राणी, चारा पिकाचा राजा अशा प्रकारे त्याला नामकरण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण ही मका म्हणतो, आपण मकामध्ये सुद्धा पिवळी मका येते, थोडीशी लालसर मका येते, त्यासोबत आपण जर पाहिलं तर स्वीट कॉर्न आहे, नंतर बेबी कॉर्न आहे. ह्याच्यामध्ये 4-5 प्रकार आहेत. आणि मक्याचा जर उपयोग जर म्हटलं तर इथं बघा तुम्ही, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं, जीवनसत्व असतं आहे. वापरमध्ये बिस्किटं, बेकरी, पशुखाद्य, पेय, जैव इंधन, ग्लुटेनमुक्त अन्न निर्मिती ह्या प्रकारे जागतिक स्तरावर जैव इंधन आहे, जे की आता वरचेवर तुम्ही इथेनॉल जे म्हणतो आपण त्याचा वापर खूप होतो आहे. त्यामुळे मक्याची बाजारातली मागणी कायमस्वरूपी जास्त असते आणि हे पोल्ट्री फीडमध्ये सुद्धा आपल्याकडचा मका फार मोठ्या प्रमाणात जातो. असं एकंदर मक्याचा वापर आणि मक्याचं महत्त्व आहे. आता मक्याची लागवड का करावी हे नाही पाहणार आपण मित्रांनो, ते तुम्हाला माहीतच आहे. मक्याची कमी उत्पादकता असण्याची कारणं काय आहेत याच्याबद्दल आपण थोडं बोलणार नक्कीच. मक्याची लागवड करताना बरेच शेतकरी अयोग्य जमिनीची, म्हणजे ज्या जमिनीमध्ये पिकाची लागवड करायला नाही पाहिजे अशा जमिनीमध्ये लागवड करतात. म्हणजे कुठली हलकी, चोपण, पाणथळ, ज्याचं EC जास्त आहे, pH जास्त आहे, या ठिकाणी जर अशा जमिनीत जर लागवड केली त्याचं उत्पादन कमी येतं. सरसकट जमिनीमध्ये म्हणजे कुठलीही जमीन असेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन करणार असाल तरीसुद्धा आपण संकरित वाण वापरतो, ज्याच्यामुळे सुद्धा उत्पादन कमी आहे. रासायनिक खताचा वापर संतुलित म्हणजे बेसल डोस दिला जात नाही, सूक्ष्म मूलद्रव्यामध्ये झिंक दिलं जात नाही, म्हणून त्याचं उत्पादन कमी येतं आहे. सेंद्रिय खताचा कमी वापर आहे, म्हणजे शेणखत जवळपास आता शेतकरी पिकाला टाकतच नाहीत. त्याच्यामुळं सेंद्रिय कर्ब कमी झाला, जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे सूक्ष्मजीवाची कार्यक्षमता संख्या घटली आणि ती घटल्यामुळं तुम्ही दिलेली रासायनिक खतं पिकाला उपलब्ध होत नाहीत, म्हणून आपण सेंद्रिय खताचा वापर कमी झाला, त्याच्यामुळं पिकाची उत्पादकता येत नाही. त्याच्यावर माझा सेंद्रिय कर्ब म्हणून, सेंद्रिय कर्ब म्हणजे काय रे भाऊ, हा एक व्हिडिओ आहे, तुम्ही आवर्जून बघा. 4 बांधाच्या बाहेरून काही विकत न आणताना आपल्या जमिनीतला, आपल्या बांधाच्या 4 मधूनच कसा कर्ब वाढवता येतो सेंद्रिय कर्ब. आणि सेंद्रिय कर्ब वाढल्याशिवाय आपल्या मित्रांनो कुठल्याही पिकाची उत्पादकता वाढणार नाही. पिकाची वेळेवर पेरणी केली जात नाही. जनरली शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे, ते वर्षभर कधी आम्हाला मक्याची लागवड करता येते, म्हणजे कुठल्याही महिन्यात शेतकरी मक्याची लागवड करतात. परंतु मित्रांनो त्याला 3 हंगाम आहेत आणि ती वेळेतच लागवड केली पाहिजे.
त्याच्यावर पुढं आपण बोलूच आणखीन. त्यानंतर पेरणीचं अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ठेवलं जात नाही. जशी टिफन आहे, जसं ट्रॅक्टरचं सेटिंग आहे त्याप्रमाणे मका पेरली जाते. त्यामुळं मकाचं उत्पादन कमी आहे. त्यामुळं एकरी रोपाची संख्या नीट राहत नाही. पाणी देताना सुद्धा कुठल्या क्रिटिकल स्टेजेस आहेत त्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन केलं जात नाही. आणि कीड रोगाचं अयोग्य व्यवस्थापन म्हणजे वेळेत कीड रोग ओळखून त्याच्यावर आवश्यक जे पाहिजे तेच कीडनाशक, तणनाशक, बुरशीनाशक वापरायला पाहिजे. त्याप्रमाणे होत नाही म्हणून मक्याचं उत्पादन कमी येतं. मकाचा लागवडीचा हंगाम जसं मी आता बोललो, आपल्याला वर्षातून तिन्ही हंगामामध्ये लागवड करता येते. 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान ह्याला अत्यंत चांगलं असते. फक्त एक लागवडीमध्ये हंगामामध्ये एक बघावं लागतं आपल्याला की ज्यावेळेस मका तुऱ्यावर येतो त्यावेळेस फार ऊन किंवा आर्द्रता कमी जर असेल तर मक्याचं उत्पादन घटतं. एवढंच हंगाम आणि ह्याच्यामध्ये बघावं लागते. त्यामुळं तिन्ही हंगामामध्ये ज्यावेळेस आपण मक्याची पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला 15 जून ते 15 जुलै खरीप हंगाम जो आता आपल्या तोंडावर आहे किंवा आपण पेरणी करणार आहोत, रब्बी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, उन्हाळी हंगामामध्ये 15 डिसेंबर ते 15 जानेवारीच्या दरम्यान आपल्याला मक्याची लागवड करायची. आपल्या मनाला येईल तेव्हा नाही, हे हंगामाचे कालावधी आहे. त्या हंगामामध्येच आपल्याला लागवड करायची जेणेकरून त्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला तापमान, आर्द्रता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात. आता मक्याची पेरणी किंवा लागवड कुठल्या जमिनीत करायची तर हलकी जमीन सोडून, अत्यंत हलकी खडकाळ मुरमाड जमीन सोडून बाकी सगळ्या जमिनीमध्ये लागवड करता येते. फक्त जेवढ्या चांगल्या जमिनीत, भारी जमिनीत, सेंद्रिय कर्ब चांगला ज्या जमिनीत आहे त्या जमिनीत जेवढी लागवड होईल तेवढं उत्पादन वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि हलकी मुरमाड, दलदलीची, चिबड, पाणथळ, चोपण आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये मात्र ज्याचा पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये मक्याची लागवड करू नये. वाणाची निवड करताना शेतकऱ्यांनी 2-3 गोष्टी मला वाटतं महत्त्वाच्या आहेत की आमचं व्यवस्थापन कसं करणार आहे. आमच्याकडे पाण्याची, समजा आता खरीप हंगाम आहे, पावसाचा खंड पडला तर पाण्याची व्यवस्था आहे का, हा विचार करून म्हणजे तुम्ही पिकाला गुंतवणूक किती करणार आहे त्यानुसार वाणाची निवड करायला पाहिजे. केवळ एक वाण बदलला म्हणजे आपलं उत्पादन वाढणार नाही मित्रांनो. तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा. आता वाण जर पाहिले तर माझ्या माहितीप्रमाणे कापसानंतर सगळ्यात जास्त कुठल्या पिकाचे वाण बाजारात उपलब्ध असतील सध्या तर मग मका हा येतो. याच्यामध्ये आपण पायोनियर एक कंपनी आहे ज्याचे हे 2-3 वाण दिसतात, 3524, 3501, 3396 आणि 115-120. ही जुनी कंपनी आहे. याची खूप वाण शेतकऱ्यामध्ये प्रचलित आहे. त्यानंतर सिंजेंटाचे जे 6240, 6668 आणि 6802 हे 2 वाण आहेत. याच्यात आपण डिटेल सगळं PDF देतोयच. नंतर ॲडव्हान्टाचे जे PSC 741, 757, 751, नंतर बायरचे डिकाल 9150 आणि 9126, पाटील बायोटेकचा बाजीराव पण चांगला आहे. मैकोचे 2 आहेत, 4065 आणि 3845 हे 2 वाण आहेत. कावेरीचा K50 आहे. त्यासोबत हायटेक सीडचा 5202 आहे, 5106 आहे, एलॉरा सीडचा क्रांती 56 आहे, विराटचा 62 आहे, श्रीराम बायो सीडचा 86 आहे. मित्रांनो, हे जे खाजगी उत्पादक मंडळी आहे हे दर 2-3 वर्षाला बाजाराची मागणी, बदलत्या हवामानाला तोंड देणारा, खरीपमध्ये येणारा, रब्बीमध्ये येणारा, उन्हाळी हंगामात चांगलं उत्पादन देणारा शेतकऱ्याच्या मागणीचा असं नियमितपणे संशोधन करून त्यांची R&D करून दरवर्षी दर 2-3 वर्षाला नवनवीन वाण आणत असतात. ज्यावेळेस आम्ही शेतकरी म्हणून वाण निवडतो त्यावेळेस नवीन वाण ज्यावेळेस बाजारात आला तो कुठल्या हंगामासाठी शिफारस आहे, खरीप आहे, रब्बी आहे, उन्हाळी आहे, त्याच्यानंतर माझ्या भागासाठी शिफारस आहे का, मी मध्य महाराष्ट्रात राहतो, मी मराठवाड्यात आहे, मी उत्तर महाराष्ट्रात आहे, आपल्या भागासाठी तो शिफारस आहे का, मग तो कुठल्या जमिनीसाठी शिफारस आहे, किती अंतरावर लागवड करावी अशी शिफारस केलेली आहे उत्पादकाने. ही सगळी माहिती स्वतः त्या बियाण्या उत्पादकाच्या वेबसाईटवरून, त्या बियाण्याच्या पाकिटावरून, विक्रेत्याकडून, त्याचा सेल्स पर्सन जो विक्री प्रतिनिधी असतो किंवा काही इतर शेतकऱ्याचे अनुभव या सगळ्याचा सारासार विचार करून वाण निवडावा. मक्याच्या वाणाची काही बाजारात तशी कमतरता नाही. आता बियाण्याचे प्रमाण आणि बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक आहे. अत्यंत 150-200 रुपयामध्ये आपल्याला 10 ते 15% उत्पादनामध्ये भर देणारा आहे. म्हणजे थोडक्यात आपण बियाचं लसीकरण केलं, पोलिओचा डोस जसा आपण लहान बाळाला देतो तसा जर आपण बियाचं लसीकरण केलं किंवा बीज प्रक्रिया केली तर 10 ते 15% उत्पादनात वाढतो. आता हे सगळे मक्याचे जे वाण आहे ते काही सिंगल क्रॉस आहेत, काही डबल क्रॉस आहेत, काही 3 वे क्रॉसमध्ये असतात. आणि मग त्याला हे सगळे उत्पादक मंडळी त्याला रासायनिक कीडनाशकाची, बुरशीनाशकाची बऱ्याच वेळा प्रक्रिया केलेली असते. परंतु
ज्यावेळेस आम्ही बाहेरून पाकिट आणतो, कारण हे हायब्रिड वाण आहेत, आपल्याला दरवर्षी ह्याचं बियाणं विकत घ्यावं लागतं. ज्या दिवशी आम्हाला ते मका डोबायची आहे किंवा पेरायची, त्या दिवशी मात्र आपल्याला त्या 2-3 जैविक प्रक्रिया करणं आवश्यक आहे. ज्या दिवशी पेरणी करायची सकाळी ॲझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे PSB आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू म्हणजे KSB 5 मिली किंवा 5 ग्रॅम थोड्याशा गुळाच्या पाण्यासोबत हलका पाण्याचा फवारा म्हणजे मारून ते जीवाणू त्याला चोळायचे, सावलीत बियाणं वाळवायचे आणि लगेच टोकन किंवा पेरणी करायची. हे जर एवढे आणि हे 100 ह्याचे सगळे कन्सोर्शिया पण मिळतात. म्हणजे मक्यासाठी ज्वारीसाठी कुठला आहे बाबा, आता ट्रायकोडर्मा असेल तर तुम्हाला माहितीच आहे, ट्रायकोडर्मा सुरुवातीची वाढीमध्ये जमिनीमधून उद्भवणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. ॲझोटोबॅक्टर काय करते, नॉन सिम्बायोटिक म्हणजे असहजीवी पद्धतीनं आपल्याला मका पिकाला नत्र उपलब्ध करून देते. स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पालाश उपलब्ध त्याच्या नावामध्येच त्यांचं काम दिलेलं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला बीज प्रक्रिया करायची. आता त्याच्या पुढचा जो मुद्दा येतो, लागवडीचं अंतर किती ठेवावं. आता शेतकरी 2-3 पद्धतीनं पेरणी करतात. एक तर आता बैलाचं प्रमाण मराठवाडा आणि विदर्भ सोडलं तर बऱ्यापैकी राहिलेलं नाही, मक्याचं क्षेत्र तिकडे कमी आहे. आता ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली जाते. मग ट्रॅक्टरमध्ये जेवढं सेटिंग आहे सध्या जी पेर चालू आहे त्याप्रमाणे पेरणी केली जाते. त्यामुळं 2 झाडातलं 2 ओळीतलं अंतर व्यवस्थित राहत नसल्यामुळं मक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी येते. त्यामुळे जमिनीचा प्रकार कुठला आहे, वाणाच्या उत्पादकांनी काय शिफारस केली आहे, तुम्ही कुठल्या हंगामात पेरणी करताय याच्याप्रमाणे आपल्याला पेरणीचं अंतर थोडं खरीप हंगामामध्ये थोडं अंतर वाढवायला पाहिजे, रब्बी उन्हाळ्यामध्ये कमी करायला पाहिजे. खरीपमधलं उत्पादन कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे कमी येतं, रब्बीमधलं उत्पादन सगळ्यात जास्त येतं, त्यानंतर उन्हाळ्याचं असतं. या पद्धतीनं आपल्याला वाणाचा उत्पादकांनी काय शिफारस केली, जमीन कुठली आहे, पाणी देण्याची व्यवस्था काय आहे, यानुसार आपल्याला मक्याची लागवड करताना विचार करावा लागेल किती अंतरावर लागवड करायची. शेतकरी काय करतात, ट्रॅक्टरनं पेरतात आणि मागं सारे पाडतात आणि मग पाणी देण्यासाठी साऱ्याचा उपयोग होतो. ही अत्यंत कालबाह्य जुनी पद्धत आहे. याच्या आपल्याला ही काही करून यावर्षी तरी सोडावं लागेल, कारण अल्निनोचा प्रादुर्भाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राहणार आहे. त्यामुळे वेळेत पेरणी करणे, बीज प्रक्रिया करणे आणि त्याच्यानंतर 2 झाडातलं 2 ओळीतलं अंतर योग्य ठेवून पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषारचा सुरुवातीच्या टप्प्यात वापर करणे. त्यासाठी आपल्याला ठिबक करता येते किंवा साधी ठिबक न करायचं असेल तर 3 फुटाचा 80 बेड करायचा, 3.5 फुटाचा बेड करा, त्याच्यावर 2 लाईन घ्या किंवा 4 फुटाचा बेड केला तर 3 लाईन बसवू शकता आपण आणि त्याच्यावर 1 लॅटरल सोडा. थोडा बेड जास्त केला तर डबल लॅटरल वापरावं लागेल. काही शेतकरी छोटी सरी काढतात 1.5 ते 2 फुटाची आणि त्या 2 बगलेमध्ये सुद्धा आपल्याला मका डोबता येते, ती पण पद्धत चांगली आहे. या पद्धतीनं आपल्याला लागवडीचं अंतर जमिनीच्या प्रकारानुसार कमीत कमी 1.5 फूट ते 2 फूट आणि 20 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटर 2 रोपातलं अंतर ठेवावं लागलं आणि ठिबक किंवा सुरुवातीच्या टप्प्यात तुषारनं पाणी द्यायचं किंवा मग सरी पद्धतीमध्ये सरीनं पाणी द्यायचं. या पद्धतीनं आपल्याला करता येते. आता समजा BBFनं जर पेरलं, सगळ्यात सोपं काय होतं, सरी काढा, सरी सपाट करा किंवा सरीच्या बगलेत डोबा. त्यापेक्षा BBF यंत्राचा जर वापर केला तर 3 लाईनी बेडवर येतील आणि दोन्ही बाजूला 2 सऱ्या पडतील, छोट्या चाऱ्या पडतील, ज्याच्यामुळं अतिरिक्त जर जास्त पाऊस झाला हंगामामध्ये सुरुवातीला तर तो 2 सारी वाटा निघून जातो. कमी पाऊस झाला, जास्त पाऊस पडला तर तो सारी आपली जी सरी असते त्याच्यामध्ये मुरतो, बेडवर मुरतो, बेडमध्ये हवा खेळती राहती, वायुविजन चांगलं होतं, मुळी चांगली चालती, त्यामुळे तुम्हाला बाकी ह्युमिक ॲसिड वगैरे काही टाकायची सोडायची गरज पडत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर यावर्षी BBFद्वारे पेरणी करण्याशिवाय किंवा बेडवर पीक आणल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता अजून एक मुद्दा आहे याच्यामध्ये, चिनी पद्धतीनं मक्याची लागवड करणं किंवा घन पद्धतीनं सघन पद्धतीनं मक्याची लागवड करायची एक नवीन पद्धत एक मागच्या 5-7 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र बारामती जे आहे आपलं, जे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विषयावर काम करतं, त्यांनी एक विकसित केलेली आहे. त्यासोबत काही खाजगी बियाणे उत्पादकसुद्धा ही पद्धत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राबवावी म्हणून प्रयत्न करतायत. तर हा सुद्धा एक पर्याय शेतकऱ्यासाठी चांगला आहे, जी की पीक बेडवर येते, जोडवळ पद्धतीनं पेरणी केली जाते, 2 ओळी पेरायच्या किंवा डोबायच्या आणि मग दोन्ही ओळीच्या बाजूनं चारी राहील. याच्यामध्ये होतं काय की त्याच्यामध्ये आपल्याला 2 ओळीनंतर दोन्ही बाजूला बॉर्डर इफेक्ट मिळतो.
म्हणजे दोन्ही बाजूला चांगली हवा खेळती राहते, चांगला सूर्यप्रकाश मिळतो, याच्यामुळे ह्याच्यात उत्पन्न वाढतं आहे. जसं सोयाबीन हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण 2 ओळी जर बेडवर घेतल्या तर दोन्ही ओळीला चांगला सूर्यप्रकाश मिळतो, चांगलं उत्पन्न, तसाच हा कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो की बेड कितीचा करायचा. ती 3.5-4 फुटाचा बेड करायचा आणि 40 सेंटीमीटरवर 2 लाईनी घ्यायच्या, 40-40 सेंटीमीटर, आणि प्रत्येक रोपामध्ये पण अंतर पुन्हा लाईनमध्ये 40 सेंटीमीटर ठेवायचं. परंतु एका जागेवर मात्र आपल्याला 2 बी डोबायच्या, म्हणजे 40 बाय 40चा चौक होईल. 4 चौकोनामध्ये 40-40 सेंटीमीटरवर 2-2 बिया डोबल्या, आणि मग मधला जो राहतो 2 ओळीतला पुढच्या 75 सेंटीमीटरचा पट्टा राहतो. याच्यामुळे काय होतं, हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. C4 प्रकारचं प्लॅन्ट आहे. जेवढं जागा मिळेल, जेवढा सूर्यप्रकाश जास्त मिळेल, जेवढं तुम्ही खताचा चांगला योग्य वापर कराल, तेवढं उत्पादनामध्ये भर येतो. या पद्धतीमुळं आणखीन एक होतं की जे परागकण असतात, जे आपण म्हणतो तुरा येतो, तुऱ्याचं जर व्यवस्थित त्या खालच्या कणसाच्या त्या लवीवर किंवा केसावर जर पडला तर चांगले दाणे भरतात. हा सुद्धा अनुभव ह्या चिनी पद्धतीमध्ये आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला फायदा होतो. आता एकात्मिक ह्या झाल्या आपल्या सगळ्या लागवडीच्या पद्धती. त्याच्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये 40-24-16 हा एकरी नत्र स्फुरद पालाचा डोस कृषी विद्यापीठाने रिकमेंड केलेला आहे. परंतु हा आता सध्या आपण जे हायब्रिड वाण वापरतो यासाठी नाही, हायब्रिड वाणासाठी आपल्याला ह्या दुप्पट करावं लागलं, म्हणजे 80 नत्र 48 स्फुरद आणि 32 पालाश आपल्याला द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला 2-3 पर्याय इथं खाली मी PDF मध्ये दिलेले आहेत. ज्या ठिकाणी ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण कमी आहे त्या शेतकऱ्यांनी यावर्षी आवर्जून सिंगल सुपर फॉस्फेट जर पावडर स्वरूपात मिळालं तर 2 ते 3 बॅग, मग तुमचं सोयाबीन असू द्या, मूग उडीद असू द्या, त्याला एक 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट शेवटच्या पाळीच्या अगोदर जर जमिनीत विस्कटून दिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नुसतं स्फुरद मिळत नाही तर कॅल्शियम मिळते आणि गंधक मिळते, ज्याच्यामुळं पिकाला अतिरिक्त फायदा होतो. तसंच यामध्ये युरिया जर 35 किलो घेतला पेरताना, सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो आणि 37 किलो स्पॉटॅश जर घेतला तर आपल्याला पेरणीपूर्वीचा जो हप्ता ब्याच्या खाली द्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे सुरुवातीची वाढ चांगली होती आणि टप्प्याटप्प्याने पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे पुढचं स्फुरद आणि पाला ज्याला उपलब्ध व्हायला 1.5 महिना लागतो ते जर आपण पेरताना दिलं तर पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे, वाढीच्या स्टेजप्रमाणे पिकाला ती सगळी अन्नद्रव्ये मिळत असतात. आता हे तृणधान्याचं पीक आहे, त्याच्यामुळं याला झिंक सल्फेट एकरी 10 किलो कंपल्सरी देणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला 25 क्विंटलच्या वरती मक्याचं उत्पादन येणार नाही. त्यासोबत जर तुमच्या बाकी सूक्ष्मद्रव्याची जर कमतरता असेल तर सूक्ष्मद्रव्य ग्रेड 1 10 किलो जरी एकरी दिलं तर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं असं म्हणता येईल. त्यासोबत पाण्यात विरघळणारी खतं, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीच्या आळीसाठी खोडकिडीसाठी फवारणी करता त्यावेळेस काही वाढ, म्हणजे सुरुवातीची वाढ असेल ती 19 5 ते 10 ग्रॅम पाण्यात मिसळून, किंवा फुलोरावस्था 12-61, दाणे भरण्याच्या अवस्थेत 0-52-34, आणि ज्यावेळेस दाणे चांगले पकवतात त्यावेळेस 0-0-50 जर आपण मिक्स केलं कीटकनाशकाच्या फवारणीसोबत तरीसुद्धा पिकाला चांगला फायदा होता. आणि त्यात पण दुसरा मुद्दा येतो की ते कमी खर्चाचं तंत्र आहे. आता आंतरमशागत आणि तण नियंत्रण सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पीकनिहाय तण नियंत्रणामध्ये पाहतोच की सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत काय होतं आहे, मका आपण पेरली आणि उगवणपूर्व तणनाशक जर मारलं नाही तर मका पीक दिसायच्या अगोदर तण निघतात. जर सुरुवातीची मशागत पेरणीच्या अगोदरची जर व्यवस्थित झाली नसेल तर तण वाढतं जास्त आणि मका कमी होते. त्यामुळं एखाद दुसरा पाऊस झाल्यावर, अवकाळी पाऊस झाले त्यावेळेस तुम्ही कोळपण्या किंवा ते वखरण्या केल्याच असतील, पंजी मारली असेल, तिरी मारली असेल, आणि त्यानंतर पेरणीच्या अगोदर एखादी पाळी जर देता आली आणि मग वापशावर जर पेरणी करता आली तर आपल्याला बऱ्यापैकी तण नियंत्रण होतं. त्यासोबत आपल्याला पेरल्या जर उगवणपूर्व तणनाशक, म्हणजे पीक आणि तण उगवण्यापूर्वी ॲट्रायझिन जी बाजारात मिळते किंवा पेंडामेथिलिन जी 2 तणनाशक आहेत हे शिफारस केलेले आहेत, तर त्या तणनाशकाचा पेरल्या 48 तासात जर वापर केला, इथं प्रमाण दिलेलं आहे 1 किलो आहे, दोन्हीचे ॲट्रायझिन जे आहे 50% इसे अर्धा किलो ते 1 किलो, आणि पेंडामेथिलिन जे आहे ते 700 ते 1 किलो या प्रमाणे वापरायचे. आता उगवण पश्चात तणनाशकामध्ये आपल्याला 2 पर्याय आहेत मित्रांनो, आणि जे शेतकऱ्यासाठी सुद्धा खूप फेमस आहेत. जे टेम्बो ट्रिओन जे आहे 34.4 WSC आहे ते 42% ते चुकलेलं आहे तिथं. SC बायर लावडीस म्हणून जे मिळतं ते 90 ते 120 ml एका एकरसाठी वापरायला पाहिजे. पण हे वापरताना
तण थोडं मोठं असलं तर चालेल, परंतु सूर्यप्रकाश मात्र याला आवश्यक असतो. चांगले ऊन असेल तर आपण हे एक नंबरचं बाहेरचं लावडीस वापरावं. आणि ज्यावेळेस BASFचं टिंजर जे आहे, जे टॉपरॉमॅझॉन 30.6 AC येतं, हे 300 मिली प्रति एकर वापरायला पाहिजे. त्याचं प्रमाण आहे 200 लिटर पाण्यात मिसळून ते फवारावं. याच्यासाठी मात्र थोडं आबाळ झाकळलेलं असलं तरी चालेल, पण तण मात्र छोटं पाहिजे, 2 ते 3 पानावर पाहिजे. म्हणजे हे सुद्धा बारकावे आपल्याला तणनाशक निवडताना आपल्या शेत परिस्थितीप्रमाणे तण किती वाढले, सध्या वातावरण काय, यानुसार आपल्याला तणनाशकाचं निवड करायची. पाणी व्यवस्थापनामध्ये खरीपमध्ये ज्यावेळेस आपण आता विचार करतो त्यावेळेस पावसाचा 8 दिवसापेक्षा जास्त खंड असेल तर पाणी द्यावं. रब्बी आणि उन्हाळ्यामध्ये 8 दिवसाच्या अंतराने जमिनीची प्रत काय, हवामान काय, तापमान काय, वाऱ्याचे किती आहे याच्याप्रमाणे आपल्याला पाणी व्यवस्थापन करावं लागेल. त्याच्यामध्ये एक 4 अवस्था आहेत ज्या की नाजूक आहेत. त्या अवस्थेत जर पाणी कमी पडलं तर मग उत्पादनामध्ये डायरेक्ट फरक पडतो, कमी येतं. रोप अवस्था आहे जी की महिन्याच्या आसपास येते. तुरा बाहेर येण्याची अवस्था जी 45-50 दिवसांनी येते. फुलोरा जो 60-65 दिवसांनी येतो. आणि दाणे भरण्याची अवस्था जी 75 ते 80 दिवसांची असते. या पीक वाढीच्या नाजूक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पिकाला पडणार नाही एवढी काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो विषय येतो आपल्याकडे, मका उत्पादनामध्ये कीड आणि रोगाचं नुकसानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. आता रोगामध्ये हे जे सगळे हायब्रिड वाण विकसित केलेले हे रोगाला बऱ्यापैकी कंट्रोल करतात, परंतु त्याच्यामध्ये एक जी कीड आहे जी 2018 पासून आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्रास देते, जी की अमेरिकन लष्करी अळी, ज्याला फॉल आर्मी वॉर म्हणतो आपण, काही प्रमाणात कणसे पोकळणारे अळी आहे, काही मावा आहे, आणि खोडकिडीसुद्धा त्याच्यामध्ये 2 प्रकारचे येतात, ते आपण खाली पाहत आहोत. तर या किडीचं मात्र नियंत्रण आपल्याला जाणीवपूर्वक वेळेत आणि कमी खर्चात कसं करता येईल हा विचार आपण पहिल्यांदा करू. आता एकात्मिक कीड रोग नियंत्रणासाठी एखाद्याला जर जैविक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर एक 15 दिवसाच्या अंतराने 1-2 जर फवारण्या आपण ह्या जैविक कीडनाशकाच्या घेतल्या, त्याच्यामध्ये कुठले आहे की मकावर येणाऱ्या कीड आणि रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी रस शोषण करणाऱ्या किडी, आळीवर्गीय किडी, पानावरील ठिपके, हे जर नियंत्रण करायचं असेल आपल्याला तर लेकॅनिसियम लेकॅनी, ब्युवेरिया बॅसिना, बॅसिलस सबटिलिस, मेट्रायझिम अॅनिसोप्ली आणि नोमोरिया रिलाई किंवा मेट्रायझिम रिलाई असा पण एक नवीन सूक्ष्मजीव किंवा जैविक बुरशी आलेली आहे, जी की मी जी रस शोषण करणाऱ्या किडी म्हणलं, जे पानावरील ठिपके आहेत किंवा आळ्या आहेत, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. शेतकरी केवळ रासायनिक कीडनाशकावर अवलंबून न राहता हे जे छोटे छोटे बारकावे आहेत, उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, बेडवर लागवड करावी, जैविक बीज स्प्रे करावी, रस शोषण करणाऱ्या किडीसाठी 20 ते 40 चिकट सापळे लावावेत. आता जसं म्हटलं मी, जैविक कीडनाशकाचा वापर करावा, लिंबोळी अर्काचा, लिंबोळी तेलाचा वापर करावा, 8 ते 10 पक्षी थांबे लावावेत. कुठलंही पीक असू द्या, एक प्रकाश सापळा लावा, त्याच्याखाली पाणी आणि रॉकेल मिश्रित पाणी जर ठेवलं तर हुमणीचे किंवा हे जे सगळे पतंग असतात किडीचे ते येऊन पडतात. पाणी व्यवस्थापन योग्य द्यावं, नत्राची मात्रा अतिरिक्त देऊ नये आणि इकरी झाडाची संख्या योग्य ठेवावी, जेणेकरून हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश चांगला राहील. हवा खेळती राहिली आणि सूर्यप्रकाश जर चांगला आपल्या पिकावर प्रत्येक पानावर खोडावर पडला तर आपोआप कीड आणि रोगाचं प्रमाण कमी होतात. हे मकावर येणारे रोग आहेत, याच्यावर काय आपण फार लक्ष द्यायची गरज नाही, ते पण मी PDF दिलेलं आहे सविस्तर. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे किडे आहेत ते आहेत अमेरिकन लष्करी अळी, ठिपक्याची खोड अळी, गुलाबी खोड अळी आणि कणसे पोखरणारे अळी आणि मावा तसा खरीपमध्ये एवढा त्रास देत नाही. अमेरिकन लष्करी अळी मात्र आपल्याला मागच्या 2018 पासून सुरुवातीला तर म्हणजे मका आपल्याकडे राहील, ज्वारी राहील का नाही इथपर्यंत परिस्थिती अवघड झाली होती, परंतु बीज प्रक्रिया केल्यामुळं आणि शेतकऱ्यांनी वेळच्या वेळेला नियंत्रण केल्यामुळं तशी लष्करी अळी सध्या नियंत्रणात आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याचं मकेचं काही ना काही नुकसान मात्र ही अळी करत असते. जवळपास 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये याचा एक लाईफ सायकल पूर्ण होती. त्यामुळं आपल्याला सुरुवातीपासून त्या अळीकडे लक्ष द्यायला पाहिजे. याचं सुरुवातीला तुम्हाला कसं ओळखेल की ही कुठली कीड आहे, याच्यामध्ये पानं खरवडून खाती ती आणि त्यामुळं काय होतं, पानाची पारदर्शक जाळी होती. अशी जर पानाची जाळी दिसली आपल्याला की समजायचं आपण की अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ताबडतोब आपल्याला त्याच्यावर नियंत्रणाचे उपाय करायचे आहेत. हा एक दुसरा ठिपक्याची खोड अळी आहे, जी खोड पानाच्या देठाच्या जाऊन तिथं मोकळा भाग खाते आणि खरवडल्यासारखं दिसतं आणि एका रेषेत पान खाल्ल्यासारखं दिसत असेल तर मित्रांनो ते अमेरिकन लष्करी अळी नाही, तर ती ठिपक्याची खोड अळी असते. आणि त्या गुलाबी खोड अळी एक दुसरा एक प्रकार आहे.
हे सगळं सविस्तर याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण थोडं वाचावं, माहिती घ्यावी आणि नियंत्रणाचे उपाय करावेत. आता ह्या सगळ्या ज्या खोडआळ्या आहेत दोन्ही प्रकारच्या, त्यासाठी काय करायला पाहिजे, जसं मी अगोदरही सांगलं, लिंबोळी अर्काची फवारणी किंवा जो FMCचं कोरोजन म्हणून मिळते, क्लोरेन ट्रिपल 18.5 SC जे आहे ते तुम्हाला कोरोजन म्हणून नावाने बाजारात मिळते. 3 मिली 10 लिटर पाण्यात, किंवा थायोमिथॉक्झम अधिक लॅम्बडा सायलोथेरिन 9.5 W/W ZC, सिंजेंटाचं आलिका मिळतं. हे दोन्ही औषधं त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तेच माव्यावर सुद्धा काम करतं. आता जैविकमध्ये नियंत्रण करायचं असेल, जसं आधी सांगितलं, मॅट्रायझम रिलायन, मॅट्रायझम ॲनोसोप्लिन 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन जरी फवारलं तरी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा चांगला उपयोग होतो. त्यासोबत तुमच्या आवडीच्या औषधी तर आहेतच. स्पिनोटर्म 11.7 SC, डाऊचं डेलिगेट आहे 5 मिली 10 लिटरला, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, अधिक प्रोफेनोमास, टाटा मिराय म्हणून बाजारात मिळतं. एखादी सुरुवातीची फवारणी इमामेक्टिनची घ्यावी किंवा सायपर क्लोरो घ्यावं किंवा प्रोफेनोफास सायपर घ्यावं, आणि दुसरी फवारणी मात्र तुम्हाला स्पिनोटेरम किंवा जे डाऊ डेलिगेट बाजारात मिळतं, आणि मग तुम्हाला पुढं सिमोडिस आहे. ह्या प्रकारे आपल्याला किंवा हे इथं जे आपण म्हटलं ना कोराजन किंवा आलिका, ही दुसरी फवारणी चांगल्या भारी औषधाची घ्यावी. याच्यामध्ये मित्रांनो आवश्यकता ही आहे की तुम्ही कुठलं औषध फवारण्यापेक्षा औषधाची बरोबर कीड किंवा ओळखणे, त्या किडीसाठी सगळ्यात परिणामकारक फवारणीसाठी कुठलं बाजारात कीटनाशक उपलब्ध आहे ते निवडणं, योग्य फवारणीची वेळ म्हणजे सकाळी 9 पूर्वी किंवा सायंकाळी 5-6 नंतर, आणि योग्य प्रमाण घेणं, जास्त प्रमाण नाही, योग्य प्रमाणात घ्यायचं आणि योग्य फवारणी पंपाने फवारायचं आणि योग्य ठिकाणी फवारायचं. ह्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. कीटनाशक कुठलं निवडता त्यापेक्षा योग्य कीटनाशकाची निवड, फवारणीची योग्य वेळ, फवारणीचे योग्य प्रमाण, फवारणीची योग्य जागा आणि योग्य फवारणी यंत्राद्वारे फवारलं म्हणजे याच्यात मकेमध्ये तर फार स्पेसिफिक आहे. ज्यावेळेस 4 पानावर मका असतील त्याच्या पोंग्यात जर तुम्ही साधं क्लोरो सायपर जरी टाकलं किंवा प्रोफेनो सायपर जे स्वस्त आहे, थोडं जास्त लागेल पण स्वस्त आहे, हे जरी टाकलं तर, किंवा इमामेक्टिन बेन्झोएट, किंवा पहिले हे घ्या क्लोरो सायपर घ्या, प्रोफेनो सायपर घ्या आणि दुसरी इमामेक्टिनची घ्या, 2 फवारण्यामध्ये एक 10 दिवसाचा अंतर ठेवा. 100% अमेरिकन लष्करी अळे असेल किंवा दोन्ही प्रकारच्या खोडकिडी असतील ह्याचं 100% नियंत्रण होतं. केंद्र शासनाची जी एक बॉडी आहे जी प्रत्येक पिकावर कुठलं कीटनाशक वापरावं आणि किती प्रमाणात वापरावं याचा तक्ता आपण सगळ्यात शेवटी प्रत्येक पिकाचा देतो. तो एकदा डोळ्याखालून घाला, म्हणजे कुठली कीड आणि कुठला रोग आहे आणि त्यासाठी मग कुठल्या प्रकारचं आपल्याला औषध घ्यावं लागेल. आता अमेरिकन लष्करी हे ब्रोफ्लोनिलिमाइड आहे जे BSFचं एक्सपोनस म्हणून मिळतं, त्याचं एकरी प्रमाण फक्त 50 ml आहे आणि ते 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे आणि 29 दिवस त्याचा pH आहे, म्हणजे काढणी पश्चात कालावधी, म्हणजे आज फवारल्यानंतर 29 दिवसापर्यंत त्या मक्याच्या दाण्यामध्ये ते विषाचे अंश राहू शकतात. असं आपण प्रत्येक पिकाचं कीड कुठली, कीटनाशकाचं नाव काय, त्याच्यात क्रियाशील घटकाचं प्रमाण काय, त्याचा गट कोणता आहे, बाजारात कुठला उत्पादक कुठल्या नावाने आणतोय, एक किंवा 2 नावं देतो आपण जे की शेतकऱ्यामध्ये प्रचलित आहे आणि त्याचे एकरी प्रमाण असं आपण प्रत्येक पिकाचं देतोय. मित्रांनो, या पद्धतीनं जर आपण मका पिकामध्ये गेलं, सुरुवातीपासून जमिनीची निवड, वाणाची निवड, जैविक बीज प्रक्रिया, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्याच्यामध्ये शेणखत आहे, रासायनिक खत आहे, जैविक खत आहे, PHB आणि रायझोबियम सारखं, ॲझोटोबॅक्टर सारखं आणि KMB सारखं याचा वापर, वेळेत तणनाशकामध्ये आपल्याला उगवणपूर्व तणनाशक, त्याच्यानंतर लागवडीची पद्धत, लागवडीचा अंतर आणि वेळेत कीड आणि रोग नियंत्रण केलं, रोगाचा फारसा प्रादुर्भाव येत नाही. आणि पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जर 3-4 अवस्था पिकाच्या नाजूक अवस्था जर सांभाळल्या तर नक्कीच मक्याचं एकरी 50 क्विंटल उत्पादन येतो. कसं काढायचं, काय करायचं त्याच्याबद्दल फार काय सांगायची गरज नाही. चिनी पद्धतीने केलं तर चांगलं उत्पादन येतं. फक्त एकच आहे की कुठली तरी फक्त एक पद्धत बदलली, म्हणजे फक्त बियाणं बदललं, फक्त चिनी पद्धतीने लावलं किंवा फक्त BBFनं लावलं, त्याचा फायदा लिमिटेड राहतो. तुम्ही ज्यावेळेस सर्व गोष्टी एकत्रित करता त्यावेळेस मात्र त्याचा फायदा मोठा असतो. त्यामुळे एका कुठल्या गोष्टीच्या मागं न लागता त्या पिकाचं सर्व शास्त्र तंत्र काय आहे ते समजून घ्या, 4 ठिकाणी अभ्यासा, 10 जणांचे व्हिडिओ बघा. परंतु शेवट माझं एकदा डोक्यात ठेवायला पाहिजे की माझा उत्पादन खर्च कमी कसा होईल.
नियंत्रण किंवा वाढ तर चांगली झालीच पाहिजे, परंतु कमीत कमी खर्चामध्ये मला उत्पादन कसं मिळेल, ज्याच्यामुळं माझ्याकडची जमीन खराब होणार नाही, माझं पाणी खराब होणार नाही, माझ्या पर्यावरणाचं नुकसान होणार नाही आणि उत्पादन खर्च वाढणार नाही, हे डोक्यात ठेवून जर आपण पीक उत्पादन पद्धती आपण अवलंब केला तर नक्कीच शेतकऱ्यासाठी मक्याची शेती फायद्याची आणि ग्राहकासाठी आरोग्यदायी होईल. धन्यवाद.